नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशमधले 8 व्हेरी कॉमन प्रिपोजिशन्स अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. ते म्हणजे इन, ऑन, ॲट, बाय, फॉर, सिन्स, फ्रॉम आणि टू. हे छोटे वर्ड्स आहेत, पण इंग्लिश बोलताना यांचा योग्य वापर खूप महत्त्वाचा आहे. चला एक एक करून समजून घेऊया. पहिला आहे इन. इनचे काही खूप कॉमन युजेस आहेत. पहिला यूज आतमध्ये. एखादी व्यक्ती किंवा वस्तू एखाद्या जागेच्या आत आहे हे सांगण्यासाठी इन वापरतो. द कीज आर इन द बॅग. चाव्या बॅगेत आहेत. शी इज इन द रूम. ती खोलीत आहे. देर इज वॉटर इन द बॉटल. बाटलीत पाणी आहे. दुसरा यूज आहे मोठ्या ठिकाणासाठी. कंट्रीज, सिटीज आणि मोठ्या एरियाजसोबत इन वापरतो. आय लिव्ह इन इंडिया. मी भारतात राहतो. शी लिव्ज इन मुंबई. ती मुंबईत राहते. तिसरा यूज आहे मंथ्स आणि इयर सांगण्यासाठी. आय वॉज बॉर्न इन 1995. माझा जन्म 1995मध्ये झाला. माय बर्थडे इज इन ऑगस्ट. माझा वाढदिवस ऑगस्टमध्ये आहे. चौथा यूज आहे काही टाईम पिरियडसोबत. आय विल कम इन द मॉर्निंग. मी सकाळी येईन. आय विल कॉल यू इन द इव्हिनिंग. मी तुला संध्याकाळी फोन करेन. म्हणून लक्षात ठेवा, इन म्हणजे आतमध्ये, मोठ्या ठिकाणी, मंथ, इयर आणि काही टाईम पिरियड सांगण्यासाठी. आता दुसरं प्रपोजिशन आहे ऑन. ऑनचा वापर मुख्यतः सरफेसवर आणि डेज आणि डेट्ससाठी होतो. पहिला यूज सरफेसवर. द बुक इज ऑन द टेबल. पुस्तक टेबलवर आहे. द फोन इज ऑन द बेड. फोन बेडवर आहे. दुसरा यूज आहे डेज आणि डेट्ससाठी. आय विल मीट यू ऑन मंडे. मी तुला सोमवारी भेटेन. माय एक्झाम इज ऑन 15th ऑगस्ट. माझी परीक्षा 15 ऑगस्टला आहे. आता तिसरा प्रपोजिशन, तो म्हणजे ॲट. ॲटचा वापर स्पेसिफिक टाईम किंवा स्पेसिफिक पॉईंट किंवा प्लेस सांगण्यासाठी होतो. पहिला यूज आहे स्पेसिफिक टाईम. द क्लास स्टार्ट्स ॲट 7 PM. क्लास संध्याकाळी 7 वाजता सुरू होतो. आय वेकअप ॲट 6 AM. मी सकाळी 6 वाजता उठतो. दुसरा यूज स्पेसिफिक प्लेस. आय एम वेटिंग ॲट द बस स्टॉप. मी बस स्टॉपवर वाट पाहत आहे. शी इज ॲट द डोअर. ती दाराजवळ आहे. आणि काही फिक्स्ड एक्सप्रेशन्समध्येही ॲट वापरतो. ॲट नाईट म्हणजे रात्री. ॲट होम म्हणजे घरी. आय एम ॲट होम. मी घरी आहे. म्हणून ॲट म्हणजे स्पेसिफिक टाईम किंवा स्पेसिफिक पॉईंट किंवा प्लेस. आता चौथा प्रिपोजिशन आहे बाय. बायचे 3 व्हेरी कॉमन युजेस आहेत. पहिला डेडलाईन म्हणजे एखाद्या वेळेपर्यंत. फिनिश दिस वर्क बाय 5 PM. हे काम 5 वाजेपर्यंत पूर्ण करा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा अर्थ 5 वाजता नाही, तर 5 वाजेपर्यंत कधीही काम पूर्ण झालं पाहिजे. दुसरा यूज ट्रान्सपोर्टेशन. आय गो टू वर्क बाय बस. मी बसने कामावर जातो. शी केम बाय ट्रेन. ती ट्रेनने आली. तिसरा यूज कोणाच्या हातून किंवा कोणाकडून केलेले. पॅसिव्ह सेंटेन्सेसमध्ये बाय करणारी व्यक्ती सांगण्यासाठी वापरतो. धिस बुक वॉज रिटन बाय हिम. हे पुस्तक त्याने लिहिले. म्हणून बाय म्हणजे डेडलाईन, ट्रान्सपोर्टेशन किंवा करणारी व्यक्ती हे सांगण्यासाठी वापरला होतो. आता पाचवा प्रपोजिशन आहे फॉर. फॉरचे अनेक कॉमन युजेस आहेत. त्यातील 3 महत्त्वाचे युजेस पाहूया. पहिला ड्युरेशन म्हणजे किती काळ. आय वेटेड फॉर 2 hours. मी 2 तास वाट पाहिली. आय लिव्ड हिअर फॉर 5 years. मी इथे 5 वर्षांपासून राहतो. म्हणजे फॉर 2 hours, फॉर 5 hours. दुसरा यूज आहे कोणासाठी. एखादी गोष्ट कोणासाठी आहे हे सांगण्यासाठी फॉर वापरतो. धिस इज फॉर हिम. हे त्याच्यासाठी आहे. धिस गिफ्ट इज फॉर यू. ही भेट तुझ्यासाठी आहे. आय बाउट दिस बुक फॉर माय सिस्टर. मी हे पुस्तक माझ्या बहिणीसाठी घेतले. तिसरा यूज आहे पर्पज किंवा रिझन सांगण्यासाठी. एखादी गोष्ट कोणत्या पर्पजसाठी आहे हे सांगण्यासाठी फॉर वापरतो. धिस रूम इज फॉर मीटिंग्स. ही खोली मीटिंगसाठी आहे. आणि एक कॉमन एक्सप्रेशन, थँक्यू फॉर युअर हेल्प. तुमच्या मदतीसाठी धन्यवाद. म्हणून फॉर म्हणजे ड्युरेशन, कोणासाठी, आणि पर्पज किंवा रिझन सांगण्यासाठी करतात. आता 6 प्रिपोजिशन सिन्स. सिन्सचा वापर एखादी गोष्ट कधीपासून सुरू झाली आहे हे सांगण्यासाठी होतो. आय हॅव लिव्ड हिअर सिन्स 2020.
मी 2020 पासून इथे राहतो. शी हॅज बीन वर्किंग सिन्स मंडे. ती सोमवारपासून काम करत आहे. म्हणून सिन्स म्हणजे कधीपासून. आता 7th प्रपोजिशन, तो म्हणजे फ्रॉम. फ्रॉम म्हणजे कुठून किंवा कधीपासून. पहिला यूज प्लेस किंवा ओरिजिन. आय एम फ्रॉम इंडिया. मी भारतातून आहे. आय केम फ्रॉम मुंबई. मी मुंबईहून आलो. दुसरा यूज स्टार्टिंग पॉईंट इन टाईम. द शॉप इज ओपन फ्रॉम 9 AM. दुकान सकाळी 9 वाजल्यापासून सुरू आहे. आणि फ्रॉमचा वापर टू सोबतही खूप कॉमन आहे. आय वर्क फ्रॉम मंडे टू फ्रायडे. मी सोमवारपासून शुक्रवारपर्यंत काम करतो. द शॉप इज ओपन फ्रॉम 9 AM टू 9 PM. दुकान सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू असते. म्हणून फ्रॉम म्हणजे कुठून किंवा सुरुवातीपासून. आता शेवटचा प्रपोजिशन, तो म्हणजे टू. टूचे 2 खूप कॉमन युजेस आहेत. पहिला डायरेक्शन किंवा डेस्टिनेशन सांगण्यासाठी. आय एम गोइंग टू स्कूल. मी शाळेत जात आहे. शी वेंट टू मुंबई. ती मुंबईला गेली. आय एम ट्रॅव्हलिंग फ्रॉम मुंबई टू पुणे. मी मुंबईहून पुण्याला प्रवास करत आहे. म्हणून लक्षात ठेवा, फ्रॉम म्हणजे कुठून, टू म्हणजे कुठे. आता टूचा दुसरा इम्पॉर्टंट यूज पाहूया, वर्बच्या आधी. टूचा वापर वर्बच्या आधीही होतो. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. मला इंग्लिश शिकायचं आहे. शी लाईक्स टू रीड. तिला वाचायला आवडते. आय नीड टू गो. मला जायला हवे. इथे टू डायरेक्शन दाखवत नाही, ते वर्बच्या आधी येऊन इन्फिनिटिव्ह बनवत आहे. टू लर्न, टू रीड, टू गो. चला आता सर्व 8 प्रपोजिशन्स एकदा पटकन रिवाइज करूया. इन म्हणजे आतमध्ये, सिटीज, कंट्रीज, मंथ्स आणि इयर सांगण्यासाठी. ऑन म्हणजे सरफेसवर, डेज आणि डेट सांगण्यासाठी. ॲट म्हणजे स्पेसिफिक टाईम आणि प्लेस सांगण्यासाठी. बाय म्हणजे डेडलाईन, ट्रान्सपोर्टेशन आणि करणारी व्यक्ती सांगण्यासाठी. फॉर म्हणजे ड्युरेशन, कोणासाठी आणि पर्पज सांगण्यासाठी. सिन्स म्हणजे स्टार्टिंग पॉईंट. फ्रॉम म्हणजे कुठून किंवा सुरुवातीपासून. आणि टू म्हणजे कुठे, डेस्टिनेशन आणि इन्फिनिटिव्ह सांगण्यासाठी. तर मित्रांनो, आज आपण इन, ऑन, ॲट, बाय, फॉर, सिन्स, फ्रॉम आणि टू हे 8 इम्पॉर्टंट प्रपोजिशन, त्यांच्या मोस्ट कॉमन युजेस आणि एक्झाम्पलसह शिकलो. हे वर्ड्स छोटे असले तरी डेली इंग्लिश स्पीकिंगमध्ये त्यांचा वापर खूप मोठा आहे. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना, परिवाराला शेअर करा आणि स्पीकर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा या 8 प्रपोजिशनपैकी तुम्हाला कोणता प्रपोजिशन सर्वात जास्त कन्फ्युजन वाटतो. पुन्हा भेटूया एका नवीन इंग्लिश लेसनमध्ये. कीप लर्निंग, कीप स्पीकिंग.